यायचं आहे. आज या ठिकाणी चित्रा नाभर केळकर छत्रपती पुरस्काराचे मानकरी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. चित्राताई नाभर आपण यायचं आहे आणि आपण आपला सन्मान हा अहमदनगरकरांच्या वतीने स्वीकारायचा आहे. चित्राताई केळकर नाभर. शैला रायकर पेडणेकर आपण यायचा आपला सन्मान या ठिकाणी नगरकरांच्या वतीने श्री शशिकांत गाडेसर करतील. शैला रायकर नाभर. शैला रायकर 7 बजे शुरू की जाएंगे. विश्वास मोरे जी ऑर्डर देंगे. अभी बाकी है, समय बाकी है. शैला रायकर पेडणेकर. सभी मैच ऑफिशियल्स को भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं. शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी आशा गायकवाड पवार. आशा गायकवाड पवार. आशा गायकवाड चव्हाण. छत्रपती पुरस्काराच्या मानकरी विजया शेलार राणे. विजया शेलार राणे. शिवछत्रपती पुरस्कार से सम्मानित श्री गणेश शेट्टी. गणेश शेट्टी. गणेश जी तुमच्या आगमनाबद्दल स्वागत. विश्वास मोरे आपको इंस्ट्रक्शन देंगे. उससे पहले मैं थोड़ा सा एक इंटरेक्शन करना चाहूंगा. सर बसाइए. राम मेहर जी आपको लगा होगा, राजू भावसार जी, हुड्डा सर आपको लगा होगा, पालित जी आपको लगा होगा, माया आकरे मैडम आपको लगा होगा कि सबको सम्मानित किया गया. आपको क्यों नहीं सम्मानित किया गया? क्योंकि आज आपका दिन नहीं है, कल आपका दिन है. लेकिन राम मेहर जी आप जितने अच्छे दिखते हो, अच्छे बोलते हो, तो कृपया आप यहाँ पे आएंगे. क्रीडा रसिक हो, सेना दलाच्या वतीने खेळत असताना जबरदस्त खेळ करणारा ही व्यक्ती आहे आणि कधीही समोरच्या संघाला मान देऊन सन्मान देऊनच खेळणारा आणि कधीही समोरच्या संघाला कमी न आणणारा खेळाडू अर्जुन पुरस्काराचा मानकरी राम मेहर. राम मेहर जी आप यहाँ पे आए और हम सब अहमदनगर वाले आपको सुनना चाहते हैं. सबसे पहले तो मैं महाराष्ट्र स्टेट कबड्डी एसोसिएशन
और पूरी कबड्डी एसोसिएशन का धन्यवाद करता हूँ कि यहाँ बुला के जो हमें मान सम्मान दिया और इतना बढ़िया तरीके से टूर्नामेंट को कंडक्ट किया। आप बहुत बधाई के पात्र हैं। जब भी हम खेलते थे, जब हमने कबड्डी स्टार्ट किया और महाराष्ट्र में मैं पहली बार 86 वर्धा महाराष्ट्र सब जूनियर नेशनल खेला था, उस टाइम से आज तक जब भी महाराष्ट्र में टूर्नामेंट देखने जाते हैं तो कुछ नया मिलता है। और आप जहाँ भी टूर्नामेंट जैसे भी टूर्नामेंट कराते हो, हमेशा आप आइडल रहते हो और भगवान से प्रार्थना करते हैं आप ऐसे ही अपना एग्जाम्पल पेश करते रहे। महाराष्ट्र कबड्डी एसोसिएशन, जय हिंद, नमस्कार। राम मेहर जी बहुत बहुत धन्यवाद, आप यहाँ पे आए, हमें बहुत अच्छा लगता है। और राम मेहर जी, मैं सच में कहता हूँ कि घर जाइए और भाभी जी को कहिए थोड़ा सा काला टीका लगा दे आपको, आप बहुत ही चिकने लग रहे हैं, बहुत चिकने लग रहे हैं। बैठिए, कल आपका दिन है। क्रीडा को एकदा जोरदार या सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठी आपण वाजवायचे आणि अहमदनगरची छान दाखवायची है। जोरदार तालियां बजाइए। और मैच ऑफिशियल्स, आपको मैं कहूंगा कि आप मैच शुरू कर सकते हैं। ये कबड्डी की जय है, क्योंकि 5 बजे की मैच राम मेहर जी, हुड्डा सर 5 बजे की मैच 5 बजे, 6 बजे की मैच 6 बजे और 7 बजे की मैच 7 बजे। और देखिए 7 बजने को 2 मिनट बाकी है और यहाँ पे बज रही है विसल। विश्वास मोरे का जो कमांड है, कंट्रोल है, बहुत तगड़ा है। चलिए विश्वास जी, व्हाट डू यू ऑफिशियल स्टार्ट द मैच। पॉइंट केरला। Point to be.
Points, Kerala. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी यानंतर होणारे सामने पुढील प्रमाणे राहतील. चंदीगड विरुद्ध कर्नाटक, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली. सुरू असलेले सामने समाप्त झाल्यानंतर होणारे सामने पुढील प्रमाणे: चंदीगड विरुद्ध कर्नाटक, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली. लायझनिंग डिपार्टमेंट मध्ये काम करणारे आमचे सर्व सक्सेसफुल व्हॉलेंटियर्स, त्यांना मी रिक्वेस्ट करणार की पुढील संघांसाठी आपण तयारीत राहायचे, आपली पोझिशन सुनिश्चित करून घ्यायची आहे. क्रीडांगण समितीचे सुद्धा जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी क्रीडांगणाच्या मध्येच बसायचं नाहीये, आपण आतमध्ये बसायचं, चांगलं दृश्य दिसलं पाहिजे अशा पद्धतीची काळजी खबरदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. विश्वेचा आमची जी गुणी मुलगी आहे, खरोखरच चांगली लिडरशिप करते, तिची टीम सुद्धा भन्नाट आहे. योगीराज गाडेजी, तुम्हाला सुद्धा मी थँक्यू बोलणार. कबड्डीसाठी तुम्ही फार मोठं काम करता, म्हणूनच अहमदनगर हा राज्यामध्ये आणि देशामध्ये गाजत चाललेला आहे. First call, Chandigarh versus Karnataka, Services versus Punjab, Indian Railway versus MP, Maharashtra versus Delhi. I request the team manager to kindly get the team ready. First call, Chandigarh versus Karnataka, Services versus Punjab, Indian Railway versus MP, Maharashtra versus Delhi. I once again request the team manager to kindly get the team ready. Thank you. Point will be bonus plus point, Kerala.
Point to be. Plus 4 points Kerala. One point, Uttar Pradesh. मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष आणि शिवसेना रत्नागिरी जिल्ह्याचे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख श्री प्रतापरावजी शिंदे इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन श्री सुधाकर घाटजी आपलंही स्वागत आहे. Point Kerala. श्री सुधाकरजी घाट कार्याध्यक्ष मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि श्री प्रतापरावजी शिंदे स्वतः एक उत्तम खेळाडू मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीसचे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री प्रतापरावजी शिंदे स्वागत आपलं.
point UP. Point UP. Point Kerala. One point UP. One point UP. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सुरू असलेले सामने समाप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारे सामने चंदीगड विरुद्ध कर्नाटक, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली. चंदीगड विरुद्ध कर्नाटक, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली. Point Kerala.
Point UP. एक्सेलेंट, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. Number 11 green card Kerala. राजस्थान विरुद्ध तमिळनाडू क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू असलेला सामना राजस्थान 25 तमिळनाडू 24. Points. 4-11-5. 3 points UP. क्रीडारसिको उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस राहील आणि उद्या या स्पर्धेचा एक विशेष बाब अशी राहील की राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि अहमदनगरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपल्या देशभरातून जवळपास 35 ते 36 अर्जुन पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, ध्यानचंद पुरस्कार विजेते अशा मोठ्या खेळाडूंचा सन्मान तुमच्या वतीने, अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आणि श्री शशिकांतजी गाडे यांच्या लीडरशिपमध्ये उद्या करण्यात येणार आहे. आणि उद्या या स्पर्धेचा पादफेरीचा दिवस राहील आणि उद्यापासून स्पर्धेची पादफेरी सुरू होणार याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि या स्पर्धेचा विशेष असा आहे की या 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून आपल्या देशाचा संघ निवडला जाईल, म्हणजे इंडिया टीमचं सिलेक्शन याच स्पर्धेतून होणार आहे. आणि त्याचे जे सिलेक्टर्स आहेत श्री रणधीर सिंग, स्वतः एक अर्जुन अवॉर्डी आहेत आणि ख्यातनाम कबड्डी खेळाडू, त्याचबरोबर श्री अशोक शिंदे आपल्या महाराष्ट्राचे पुणे जिल्ह्यातून त्यांनी प्रतिनिधित्व केलं, अर्जुन पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, ते असतील. आणि त्याचबरोबर मनप्रीत सिंग यांना ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रो कबड्डी लीग मध्ये मनप्रीत यांना आपण एक एनर्जेटिक कोच म्हणून बघत असता
तेच मनप्रीत सिंग या इंडियन कबड्डी टीमची निवड करण्यासाठी निवड समिती सदस्य म्हणून इथे उपस्थित झालेले आहेत. तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि तिघांनाही सांगतो की अहमदकरांच्या साक्षीने, साईबाबांच्या साक्षीने आपण देशाला एक जबरदस्त धाकड दबंग टीम द्या आणि पुन्हा एकदा आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालं पाहिजे अशी टीम तुम्ही निवडा. तुम्हाला शुभेच्छा. साखळीमध्ये कोणता संघ विजेता आणि उपविजेता होतोय त्याच्यासाठी आज या क्रीडांगणावरती फाईट सुरू आहे. यानंतर होणारे सामने चंदीगड विरुद्ध कर्नाटक. चंदीगड मधून आपण भारतीय कबड्डी संघाचा संघनायक ज्याने एशियन गेम मध्ये आपल्याला नुकताच फ्रेश गोल्ड मेडल प्राप्त करून दिला तो पवन शेरावत आणि विशाल भारद्वाज हे खेळत असताना दिसतील. कर्नाटक त्यांचा प्रतिस्पर्धी राहील. सर्व्हिसेस आणि पंजाब. सर्व्हिसेस संघातून सर्व्हिसेस संघातून सुरजीत हा एक ख्यातनाम मध्यरक्षक याने सुद्धा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि ऑब्विसली आपल्या भारताला गोल्ड मेडल प्राप्त करून देण्यामध्ये एक मोठी भूमिका बजावली. भारतीय सर्व्हिसेस संघातून तो खेळताना दिसणार. इंडियन रेल्वे मधून परवेश कुमार, सुनील कुमार हे ख्यातनाम कबड्डी खेळाडू ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व एशियन गेम मध्ये केलं ते खेळताना दिसतील. आणि तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी महाराष्ट्र संघातून आकाश शिंदे आणि असलम इनामदार हे एशियन गोल्ड मेडलिस्ट खेळत असताना दिसतील. महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब आणि चंदीगड विरुद्ध कर्नाटक. सभी खिलाड़ियों की जानकारी के लिए युवा कबड्डी का कमाल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट 50,000 रुपए का इनाम दिया जाएगा. युवा कबड्डी का कमाल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट 50,000 रुपए का इनाम दिया जाएगा. इस 70th सीनियर नेशनल कबड्डी चैंपियनशिप में जो खिलाड़ी यंग अचीवर के रूप में आगे आएगा, दिखेगा, उसे युवा कबड्डी का कमाल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट 50,000 रुपए का इनाम दिया जाएगा.
मैदान नंबर 2 पे तमिलनाडु वर्सेस राजस्थान। ये जो मैच काफी रोमांचकारी स्थिति में टेक्निकल रीजन से रुका था। 36 राजस्थान 27 दिल्ली। 36 राजस्थान 27 तमिलनाडु। 1 point UP. One point Kerala. Points UP. Point UP. Point Kerala. One point Kerala. Point UP. Point UP. चंडीगढ़ विरुद्ध कर्नाटक, सर्विसेज विरुद्ध पंजाब, इंडियन रेलवे विरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली। चालू सामने समाप्त झाल्यानंतर होणारे सामने महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, इंडियन रेलवे विरुद्ध मध्य प्रदेश, सर्विसेज विरुद्ध पंजाब, चंडीगढ़ विरुद्ध कर्नाटक। कबड्डी रसिको, उद्या या स्पर्धेचा तिसरा आणि अतिशय महत्वपूर्ण दिवस राहील। उद्या बाद पद्धतीचे सामने म्हणजे
प्री क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलचे सामने असतील. अतिशय महत्त्वाचा दिवस प्रत्येक संघासाठी, प्रत्येक राज्यासाठी असेल. Point, Kerala. Point, UP. लायझनिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणारे आमचे सर्व यशस्वी व्हॉलेंटियर्स आपण बॅडमिंटन हॉलकडे चालायचं आहे. त्याचबरोबर श्री मीनानाथ दांजी सर, श्री मालोजी भोसलेजी आणि श्री नवनाथ लोखंडेजी, आपण त्यांना असिस्ट करायचं. Point, UP. लायझनिंग डिपार्टमेंटचे आमचे सर्व व्हॉलेंटियर्स बॅडमिंटन हॉलकडे चालायचं आहे. एक्झॅक्टली 8 वाजता आपल्याला चौथी मॅच सुरू करायची आहे. ही जबाबदारी तुमची आहे. First time out. Okay. 7, 8, and out. 5 in, 9 out. Yeah, yeah. Change. Position Kerala. 4 out. Point, Uttar Pradesh. Points, Kerala. Point, UP. विश्वेचा मिस्किन मॅच समाप्त झाल्यानंतर आपण एक छोटासा सत्कार घेणार आहोत. त्याची तयारी आपण करायची आहे. विश्वेचा अहमदनगर जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक असो अथवा प्रिंट मीडिया असो, या सर्वांचं योगदान ही कबड्डी स्पर्धा उंचीवर घेऊन जाण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. मी माननीय श्री शशिकांतजी गाडे साहेब यांच्या वतीने
समस्त पत्रकार बांधवांचे मनापासून आभार प्रकट करतो आणि त्याचबरोबर आमच्या कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्राचे कबड्डी असोसिएशन, अहमदनगर जिल्हा हौसी कबड्डी संघटना यांच्या वतीने समस्त पत्रकार बांधवांना धन्यवाद प्रकट करतो. +1 उत्तर प्रदेश 1 point Kerala. Out 33 out 10 in. घेतलं का आता सर? 33 out 10 in. 33 out 10 in. Point, UP. Last 5 minutes. Last 4 minutes to play. 1 point, Rupi. One point, Rupi. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 70वी राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय श्री राम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. श्री राम शिंदे साहब आपलं मनापासून स्वागत है। मैं सभी प्रांत के खिलाड़ियों को बताना चाहूंगा, आज यहाँ पे भूतपूर्व मंत्री तथा एमएलसी आदरणीय श्री राम शिंदे साहब यहाँ पे उपस्थित हैं, उनका मैं हार्दिक स्वागत करता हूँ। एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट कबड्डी एसोसिएशन तथा अहमदनगर जिला कबड्डी फेडरेशन की ओर से मैं माजी मंत्री श्री राम शिंदे साहेब आपलं हार्दिक स्वागत करतो। माननीय मंत्री महोदयांच्या माहितीसाठी की अहमदनगर जिल्ह्याने कबड्डीमध्ये एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे। बऱ्याच वर्तमानपत्रातून लिहून यायचं
की कबड्डीचे सामने वेळेवरती सुरू होत नसतात. क्रिकेटचं कंपॅरिझन कबड्डीला करायला लागले आणि श्री शशिकांत गाडे साहेब, योगीराज गाडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने असा निश्चय केला की आपण मागच्या वर्षी राज्य जिंकपत कबड्डी स्पर्धा वेळेवरती सुरू करून महाराष्ट्राला एक लेसन दिलं होतं की कबड्डीचे सामने वेळेवरती सुरू होतात आणि आज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करून संपूर्ण देशाला आणि फॅन कोर्टच्या माध्यमाने जवळजवळ 60 देशामध्ये ही कबड्डी स्पर्धा प्रक्षेपित केली जात आहे. त्या जगाला सुद्धा सांगून दिलेले आहे कि कबड्डी के मैचेस भी एग्जैक्टली टाइम पे शुरू होते हैं और समाप्त होते हैं. ये बहुत ही अच्छा काम आपके अहमदनगर जिले ने किया है और अगुवाई की है माननीय श्री शशिकांत गाड़े साहब. श्री शशिकांत गाड़े साहब हिमसेल्फ Point Kerala. वाइस प्रेसिडेंट है महाराष्ट्र स्टेट कबड्डी एसोसिएशन के और सेक्रेटरी जनरल हैं अहमदनगर जिला कबड्डी एसोसिएशन के. श्री राम शिंदे साहेब, आपले मनापासून स्वागत आहे संघटन समितीच्या वतीने. माननीय आमदार श्री राम शिंदे साहेब अगदी योग्य वेळेवरती आलेले आहेत, कारण की त्यांच्या समक्ष महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली हा सामना होणार आहे. महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली हा सामना श्री राम शिंदे साहेब आपल्या साक्षीने होणार आहे. महाराष्ट्राच्या संघाला तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि देशाची राजधानी असलेली दिल्ली याला सुद्धा तुमचा आशीर्वाद पाहिजे. क्रीडा रसिको, ज्यांनी खरोखरच कबड्डी स्पर्धा आयोजनामध्ये मोलाचा कॉन्ट्रीब्युशन केला, योगदान दिलं, ते मार्गदर्शक आहेत, क्रीडा मार्गदर्शक आहेत श्री ज्ञानेश्वरजी पुरंगे साहेब. त्यांचा आज जन्मदिन आहे आणि अतिशय चांगली वेळ इथे आपण प्राप्त केलेली आहे, ती म्हणजे श्री राम शिंदे साहेब आणि श्री शशिकांतजी गाडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये केक कटिंग केला जाईल आणि ज्ञानेश्वर पुरंगे साहेब आपला वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. श्री ज्ञानेश्वर फुरंगेजी, अशाच पद्धतीचं काम आपण सर्व खेळासाठी करा. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देव. पर्सनॅलिटी तुमची अतिशय चांगली आहे आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये या केक कटिंग नंतर आणखीन भर पडो अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही साईबाबा चरणी करतो. कारण की कबड्डीच्या मैदानावरती ज्याचा बर्थडे सेलिब्रेट केला जातो त्याला खरोखरच ताकद, शक्ती, युनिटी आणि एक मोठा स्ट्रेंथ मिळत असतो. आणि ज्ञानेश्वर पुरंगे साहेब, आजचा दिवस अतिशय चांगला आहे. 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये तुमचा जन्मदिन केक कटिंग करून श्री राम शिंदे साहेब, माजी मंत्री आणि विधान परिषद आमदार यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर या कबड्डी स्पर्धेचे सर्व आन बान आणि शान श्री शशिकांतजी गाडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपला वाढदिवस सेलिब्रेट केला जातोय. आणि समस्त कबड्डी रसिकांचं प्रेम तुमच्या बरोबर आहे आणि संघटन समितीमध्ये काम करणारे जे असंख्य संघटन समितीचे 72 यशस्वी सदस्य आहेत त्यांचं प्रेम तुमच्या बरोबर आहे. ज्ञानेश्वर जी, आपल्याला परमेश्वर दीर्घायुष्य देव.